नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी मिक्स व्हेज रस्सा. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आपण धुवून स्वच्छ कट करून घेतल्यात. वांगी स्वच्छ आहेत का बघून त्याच्या फोडी करून घेतल्यात. बटाट्याचे काप करून घेतले. शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आणि हिरवा वाटाणा. टमाटाही आपण धुवून घेतलाय. इथे आता आपण घेतलंय घरी तयार केलेलं वाटण. यामध्ये आहे भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं आणि आलं लसूण. हे थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेतलेलं आहे. आणि तुम्ही हे वाटण थोड्या तेलामध्ये परतवून फ्रीज मध्ये आठवडाभर ठेवू शकता. काही खराब होत नाही. लागेल तसं यूज करू शकता. आणि इथे लाल मिरचीचा ठेचा घेतलाय. ह्याच्यात आपण लाल मिरची, भरपूर सारा लसूण आणि मीठ हे घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून तेही आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. हेही तुम्ही आठवडाभर फ्रीज मध्ये स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही. लागेल तसं तुम्ही यूज करू शकता. ज्वारी बाजरीच्या भाकरी सोबतही तुम्ही हा ठेचा खाऊ शकता. गॅसवर ठेवलं पातेलं गरम झालं, त्यात तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर त्यात टाकलं वाटण परतवून घ्यायचं आहे चांगलं. वाटण चांगलं फ्राय झालं म्हणजे त्याला तेल सुटतं. पुन्हा तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपला मसाला फ्राय झालाय. लाल मिरचीचा ठेचा टाकलाय, तोही चांगला परतवून घेऊ. आता बारीक चिरलेला टमाटा टाकला. तुम्हाला आवडतो का असा मिक्स व्हेज रस्सा? मला तर खूप आवडतो. टमाटा सुद्धा सॉफ्ट झालाय. आता टाकूयात आपण मटन मसाला. मटन मसाल्याने अजून चव वाढते. मिक्स करून घेऊयात. भाज्या टाकूयात. चवीनुसार मीठ. चांगलं एकत्र करू म्हणजे मीठ सगळीकडे लागलं जाईल. आता आपल्याला रस्याची कन्सिस्टन्सी कशी घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकूयात. याची फ्लेम मीडियम केली, पातेल्यावर झाकण ठेवले म्हणजे आपल्या भाज्या शिजतील. तयार आहे आपला व्हेज रस्सा. तुम्ही पण खायला चमचमीत आणि चविष्ट मिक्स व्हेज रस्सा. सोबत सर्व केले आपण पोळी, भात आणि लोणचं. आणि तुम्हाला आपली रेसिपी नक्कीच आवडली असेल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.